महाराष्ट्रातल्या आमदारांसाठी खासदार श्रीकांत शिंदेंनी स्नेहभोजन आयोजित केलेलं आहे। सर्व पक्षाच्या आमदारांसाठी शिंदेंकडून आज स्नेहभोजन होणार आहे। राज्यातले काही नवनिर्वाचित आमदार सध्या प्रशिक्षणासाठी दिल्लीत आहेत। प्रशिक्षणासाठी गेलेल्यांमध्ये ठाकरे गटाचेही आमदार आहेत। ठाकरे गटाचे आमदार शिंदेंच्या स्नेहभोजनाला जाणार का असा प्रश्न अर्थातच या पार्श्वभूमीवरती उपस्थित होतोय। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। सोमेश, हे जे स्नेहभोजन खासदार श्रीकांत शिंदेंनी आयोजित केलंय त्याला कोणाकोणाची हजेरी असण्याची शक्यता आहे? नक्कीच पूर्वी ही अतिशय मोठी घडामोड आहे की विधिमंडळ सचिवालयाने दिल्लीमध्ये या संपूर्ण नव्याने पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांसाठी एक प्रशिक्षणाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि त्याची वेळ साधून श्रीकांत शिंदेंच्या वतीने सर्व आमदारांना आज रात्री जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं। आता यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे नव्याने पहिल्यांदाच निवडून आलेले असे 10 आमदार आहेत, तर काँग्रेसचे असे एकूण 6 आमदार आहेत आणि शरद पवारांचे 4 आमदार आहेत। असे महाविकास आघाडीचे एकूण 20 आमदार असे आहेत की जे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे ते प्रशिक्षणाच्या निमित्ताने दिल्लीत आहेत। आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची डिनर डिप्लोमसी दिल्लीमध्ये पाहायला मिळते की त्यांनी या सर्व आमदारांना आपल्या घरी आज जेवणाचं निमंत्रण दिलेलं आहे। एका बाजूला महाविकास आघाडीचे आमदार हे किती दिवस महाविकास आघाडीसोबत राहणार आणि उद्धव ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंकडे जाणार का, आमदार एकनाथ शिंदेंकडे जाणार का, अशी चर्चा रंगलेली असताना दुसऱ्या बाजूला दिल्लीमध्ये मात्र अशा प्रकारे सर्व 78 पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना श्रीकांत शिंदेंनी स्वतःच्या घरी भोजनाचं निमंत्रण दिलंय। यापूर्वी असे स्नेहभोजनाचे कार्यक्रम महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींसाठी फार तर 6 जनपदला शरद पवारांच्या वतीने आयोजित केले जायचे, ज्यात सर्वपक्षीय खासदार असतील, सर्वपक्षीय निवृत्त होणारे राज्यसभा खासदार असतील, अशा मंडळींना निमंत्रण दिलं जायचं। परंतु पहिल्यांदा आपण पाहतोय की जे नवोदित आमदार आहेत, पहिल्यांदा निवडून आलेले 78, त्या आमदारांपैकी 20 आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत आणि या सगळ्यांना श्रीकांत शिंदेंनी एकनाथ शिंदेंच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी 12 पंडित पंत मार्ग नवी दिल्ली येथे आज रात्री भोजनाचं निमंत्रण दिले। त्यामुळे त्यांच्या स्नेहभोजनाला कोणकोणते आमदार हजेरी लावतात यावर बरंच काही अवलंबून असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।